आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. पेन्शनधारकांसाठी आताची मोठी बातमी. पेन्शनधारकांना 50% ऐवजी आता इतक्या टक्क्यांनी पेन्शन वाढणार. जाणून घ्या अपडेट 2 जानेवारी 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अगदी दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. पेन्शनधारकांसाठी 2025 हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून पेन्शन नियमामधील मोठे बदल अंमलात येणार आहेत, जे पेन्शनधारकाच्या आर्थिक जीवनात केवळ स्थिरता आणणार नाहीत तर त्यांची आर्थिक सुरक्षा देखील सुनिश्चित करतील. यामध्ये EPS 95 पेन्शनधारकांसाठी सुधारणा, पेन्शन वाढ योजना आणि शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% पेन्शन बहाल करणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबीवर चर्चा केली जात आहे. पेन्शन हा घटनात्मक अधिकार आहे. केरळ राज्य न्यायालयाने नुकतेच एक ऐतिहासिक निकालात स्पष्ट केले आहे की पेन्शन हा घटनात्मक अधिकार असून तो कोणत्याही सरकारच्या इच्छेवर अवलंबून नसावा. हा अधिकार राज्यघटनेचे दिलेला आहे. आर्थिक कारण सांगून तो थांबवता येणार नाही. निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्या पेन्शनपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासाठी मानवतावादी दृष्टिकोन अवलंबत बँकेचे अधिकारी स्वतः पेन्शनधारकाच्या घरी भेट देतील, पडताळणी करतील आणि जीवन प्रमाणपत्र सादर करतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ह्या निर्णयामुळे विशेषतः जे वृद्ध पेन्शनधारक त्यांच्या आरोग्याच्या समस्यामुळे बँकेला भेट देऊ शकत नाहीत, त्यांना दिलासा मिळाला आहे. EPS 95 पेन्शनधारकांना दिलासा. हे नवीन वर्ष EPS 95 पेन्शनधारकासाठी खास असेल. 1 जानेवारी 2025 पासून EPS 95 पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन काढू शकतील. यासाठी सध्याच्या पेन्शन प्रणाली अद्ययावत करून CPPS प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. आता ह्या सुविधामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही बँकेतून पेन्शन घेण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% पेन्शन. सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% पेन्शन मिळावी, अशी मागणी भारत पेन्शनर्स सोसायटीने पुन्हा एकदा सरकारसमोर ठेवली आहे. सध्या त्यांना केवळ 50% पेन्शन मिळते, जे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही. ही मागणी देखील महत्त्वाची आहे, कारण पूर्वी पेन्शनधारकांना 70% पेन्शन मिळायची, जी इंदिरा गांधीच्या सरकारने कमी करून 50% केली. आता वेळ आली आहे की ह्या धोरणात सुधारणा करून पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काचा पूर्ण लाभ मिळावा. वयानुसार पेन्शन वाढ. पेन्शनधारकासाठी आणखीन एक मोठा प्रस्ताव चर्चेत आहे. वयानुसार पेन्शन वाढीची मर्यादा कमी करावी, अशी मागणी इंडिया पेन्शनर्स सोसायटीने केंद्र सरकारकडे केली आहे. सध्या हा लाभ वयाच्या 80 वर्षानंतर उपलब्ध आहे, ज्यामध्ये पेन्शनमध्ये 20% वाढ केली जाते. हा लाभ वयाच्या 65व्या वर्षापासून लागू व्हावा, असा सोसायटीचा प्रस्ताव आहे. 65व्या वर्षी पेन्शनमध्ये 5% वाढ, 70 वर्षानंतर 10% वाढ, 75 वर्षात 15% वाढ. हे पाऊल पेन्शनधारकाच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि सुरक्षितता आणेल. या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास वृद्ध पेन्शनधारकांना आर्थिक मदत तर होईलच, शिवाय जगण्याची इच्छाशक्ती वाढेल, असा विश्वास पेन्शनर सोसायटीने व्यक्त केला आहे. पेन्शनधारकांना नवीन नियमांचा कसा फायदा होईल? एक CPPS प्रणाली अंतर्गत पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतील. 2 प्रणालीत सुधारणा करून उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ जलद गतीने मिळेल. वयानुसार पेन्शन वाढवल्यास पेन्शनधारकाचा आर्थिक भार कमी होईल. पेन्शनधारकांना बँकेकडून घरबसल्या पडताळणी करून घेणे सोयीचे होईल.